ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। शिंदेच्या मंत्र्यांची भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांवर नाराजी। मंत्रिमंडळ बैठकीवर बहिष्कार, फक्त उपमुख्यमंत्री शिंदेंचीच हजेरी। मित्रपक्षांचे पदाधिकारी फोडण्याचा आरोप। उल्हासनगरमध्ये पक्षप्रवेशाला तुम्हीच सुरुवात केली, यापुढे आता एकमेकांना प्रवेश देऊ नका। भाजपच्या इन्कमिंगवरून नाराज असलेल्या शिंदेच्या मंत्र्यांना मुख्यमंत्री फडणवीसांनी फटकारलं, सूत्रांची माहिती। माहिती मजबूत, कुठलेही मनभेद नाहीत। नाराजी असल्यास समन्वय समितीतून सोडवण्याचा प्रयत्न करू। शिंदेच्या मंत्र्यांच्या नाराजीचं वृत्त बावनकुळेंनी फेटाळलं। भाजपमधील पक्षप्रवेशावरून नाराजी असल्याचं मुख्यमंत्र्यांच्या कानावर घातलं। घटक पक्षातील नेते एकमेकांच्या पक्षामध्ये घ्यायचे नाहीत, असा महायुतीमधल्या वरिष्ठांचा निर्णय। मंत्री प्रताप सरनाईकांची माहिती। आता परत कुणीतरी गावाला जाणार। शिवसेना भाजप वादानंतर आदित्य ठाकरेंनी शिंदेंना डिवचलं। स्वार्थापोटी मंत्रिमंडळाच्या बैठकीवर बहिष्कार, हा जनतेचा अपमान, ठाकरेंची टीका। ठाकरेंच्या शिवसेनेला धक्का, अद्वै हिरेंसह राजू शिंदेंचा भाजपात प्रवेश। हिरेंनी दादा भुसेंच्या विरोधात तर राजू शिंदेंनी शिरसाटांच्या विरोधामध्ये विधानसभा लढली होती। प्रत्येकाला आपला पक्ष वाढवण्याचा अधिकार, भाजपमधील इन्कमिंगवर अजित पवारांचं भाष्य। तर शिवसेनेच्या मंत्र्यांच्या नाराजीबद्दल जाणवलं सुद्धा नाही। अर्जाच्या छाननीमुळे बैठकीत मंत्र्यांची संख्या कमी होती, अजित पवार यांची माहिती। महायुतीमध्ये निधी वाटपावरून नाराजी नाट्य, वापरा आणि फेकून द्या अशी भाजपची नीती। शिंदे सेनेला फेकून देऊन भाजप एकटी सत्तेमध्ये राहणार, विजय वडेट्टीवारांचा दावा। एखाद्या अबलेवर बलात्कार केल्यासारखी भाजपची वागणूक, असंच राजकारण राहिलं तर महाराष्ट्राची वैभवशाली परंपरा उद्ध्वस्त होईल। सांगोल्यामधील स्थानिक राजकारणावरून शहाजी बापू पाटील यांचा भाजपवर हल्लाबोल। मंडवा जमीन गैरव्यवहार प्रकरणी पार्थ पवारांना क्लीन चिट मिळण्याची शक्यता। मुठे समितीच्या अहवालामध्ये दिग्विजय पाटील आणि शीतल तेजवानी दोषी, मात्र पार्थ पवारांचं नाव नाही। मंडव्यातील साईटवर पाहणीसाठी आलेल्या अंजली दमानियांना गेटवर चढवलं। पिंपरी चिंचवडचे CP अजित पवारांच्या जवळचे, पार्थ पवारांच्या बचावार्थ यंत्रणा कावाला लागलीय, दमानियांचा आरोप। बिबट्यांच्या उपाययोजनांसंदर्भात मुख्यमंत्र्यांची चर्चा, क्षणांच्या वेळेत बदल केलेत। नरभक्षक बिबट्यांना ठार मारण्याची परवानगी घेणार, उपमुख्यमंत्री अजित पवारांची माहिती। नवाब मलिकांना मुंबई सत्र न्यायालयाचा दणका। दाऊद इब्राहिमच्या मालमत्तांशी संबंधित आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी मलिकांच्या विरोधात आरोप निश्चित, पुढील सुनावणी 19 डिसेंबरला। अजित पवारांच्या नेत्यांवर आता डिझाईन बॉक्सची नजर। नेते आणि प्रवक्ते माध्यमांना काय प्रतिक्रिया देणार हे आता नरेश अरोरा ठरवणार। माध्यमांना प्रतिक्रिया देताना नेत्यांची मात्र कोंडी। भाजपच्या निवडणूक संचालन समितीची बैठक, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणि स्थानिक पातळीवरील झालेल्या युतीबाबत सखोल चर्चा। बावनकुळे आणि रवींद्र चव्हाणांच्या उपस्थितीमध्ये बैठक। राज्यामध्ये नगरपालिका निवडणुकीमध्ये भाजपने खातं उघडलं। दोंडाईच्या नगरपालिका नगराध्यक्षपदी जयकुमार रावल यांच्या मातोश्री नयनकुमार रावल यांची बिनविरोध निवड। विरोधी उमेदवार शरयू भावसारांचा अर्ज बाद। पालघरमधील साधू हत्याकांडाशी काहीही संबंध नाही। भाजपमधील पक्षप्रवेशाला स्थगिती मिळाल्यानंतर काशीनाथ चौधरींची प्रतिक्रिया। राजकारणाचा त्रास कुटुंबियांना होतोय असं म्हणत चौधरी रडले। मुंबई ठाण्यामध्ये CNG पंपाबाहेर वाहनांच्या लांबच लांब रांगा। महानगर गॅसच्या मुख्य पाईपलाईनमध्ये बिघाड। 40 ते 45% रिक्षा टॅक्सी बंद। अत्यावश्यक सेवेवर थेट परिणाम। CNG तुटवड्याचा फायदा घेत रिक्षावाल्यांकडून प्रवाशांची लूट। नेहमीपेक्षा जास्त भाडं आकारत असल्यामुळे प्रवाशांना मनस्ताप। रिक्षाचालक मनमानी करत असल्याची तक्रार। दिल्ली स्फोट प्रकरणामध्ये अटकेतील जसीर वानी उर्फ दानिशला 10 दिवसांची NIA कोठडी। स्फोटातील दहशतवाद्यांना तांत्रिक मदत केल्याचा जसीर वानी याच्यावर आरोप। ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक।